आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला आणि अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर चर्चांना उधाण आले। देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मानले जाणारे मोहित कंबोज हे सागर बंगल्यावरती दाखल झालेत। बावनकुळे थोड्याच वेळात सागर बंगल्यावर पोहोचणार आहे। तर दुसरीकडे राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। माजलगावचे प्रकाश सोळंकी हे देखील देवगिरी बंगल्यावरती पोहोचले। प्रकाश सोळंकी मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून मिळतेय। हसन मुश्रीफ, धर्माराव बाबा आत्राम हे देखील देवगिरीवरती दाखल झालेले आहेत। त्यामुळे एकीकडे सागर बंगल्यावरती हालचाली वाढल्या तर दुसरीकडे देवगिरीवरती बैठकांचं सत्र सुरूच आहे। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, सध्या सागर बंगल्यावरती काय हालचाली पाहायला मिळतात? काही महत्त्वाच्या बैठका इथे पार पडणार आहेत का भाजपच्या अंतर्गत? नक्कीच प्रज्ञा, जर आपण बघितलं तर सागर बंगल्यावर सध्या मोहित कंबोज जे आहे ते येऊन पोचलेले आहेत। मोहित कंबोज हे फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे ते आलेले आहेत। त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील थोड्याच वेळात तिथे पोहोचणार आहेत। उद्या आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे उद्या जी आहे ती विधी मंडळ गटनेते पदाची जी नेमणूक आहे ती भाजपकडनं होणार आहे। त्याचबरोबर सध्या महायुतीच्या बैठकींचा सिलसिला मोठ्या प्रमाणात सत्ता स्थापनासाठी सुरू झालेला पाहायला मिळतो। एकीकडे एकनाथ शिंदे देखील दरेगावातून परत आलेले आहेत, त्यामुळे त्यांची देखील जी सत्तेच्या स्थापनेची जी हालचाल आहे ती वेगाने सुरू झालेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे देवगिरीला अजित पवारांच्या भेटीसाठी देखील त्यांचे जे आमदार आहेत ते येताना पाहायला मिळत आहेत। अनेक त्यातले आमदार जे आहेत ते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं देखील पाहायला मिळतंय। सकाळपासून जर आपण बघितलं तर देवगिरीमध्ये श्रीगोंदाचे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले राहुल जगताप अजित पवार यांना भेटून गेलेले आहेत। त्याचबरोबर हसन मुश्रीफ जे आहेत ते सकाळपासून इकडे अजितदादांबरोबर बसलेले पाहायला मिळत आहेत। धर्माराव बाबा आत्राम हे देखील इथे पोहोचलेले आहेत। सकाळपासून अनेक जी मंडळं आहेत ती देखील विविध नेत्यांच्या मंत्रिपदांसाठी अजितदादांकडे भेट घेताना पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये महत्त्वाची जे मंडळ आहे ते लोहार मंडळ जे आहे ते देखील इथे पोहोचले आणि दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रिपदासाठी त्यांनी अजितदादांकडे शब्द टाकलेला आहे। यावेळी अजितदादांनी देखील त्यांना दिलासा देत माझ्या हे लक्षात आहे आणि 100% मी काहीतरी करतो बघतो अशा पद्धतीचा दिलासा देखील दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल जो लोहार महामंडळ आहे त्यांना दिलेला पाहायला मिळतो। एकंदरीतच जर प्रज्ञा बघितलं तर सत्ता स्थापनेच्या हालचालींना अतिशय वेग आलेला पाहायला मिळतोय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल्याप्रमाणे 5 तारखेला मुख्यमंत्री पदाचे शपथविधी सोहळा आझाद मैदान इथे पार पडणार आहे, त्यामुळे त्याआधीच या सगळ्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय प्रज्ञा। नक्कीच, मात्र इतकं सगळं होत असताना आपण बघतोय की प्रत्येकाच्या स्वतंत्र अशा बैठका होताना सुद्धा पाहायला मिळतात। या सगळ्यांची एकत्रित बैठक ही आज होणं अपेक्षित आहे का, किंवा मग उद्या या सगळ्यांची बैठक होणार अशी तर माहिती मिळतेच आहे, पण त्याआधी ही आज बैठक होऊ शकते का? नक्कीच प्रज्ञा, आज बैठक होण्याची जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येते। संध्याकाळपर्यंत ही बैठक होऊ शकते अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडनं मिळते। मात्र अंतर्गत ज्या बैठका आहेत त्या सुरुवातीला पार पाडल्या जात आहेत। आपण जर बघितलं तर प्रत्येक पक्षाकडनं प्रत्येक जण मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। एवढी मंत्रिपदं तर नाही आहेत, त्यामुळे नेमकं मंत्रिपद कुठल्या व्यक्तीला द्यायचं, ती व्यक्ती त्या पक्षातनं योग्य आहे का हे त्या पक्षाचे जे नेते आहेत ते ठरवत आहेत। त्यामुळे आता ज्या सुरुवातीच्या बैठका आहेत त्या संदर्भात असतील आणि त्यानंतर संध्याकाळची जी बैठक होण्याची जी शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये एक आपलं हा मंत्री होऊ शकतो, तो मंत्री अशी नावं सुचवली जातील आणि नावं सुचवल्यानंतर तिन्ही पक्ष मिळून त्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचं की नाही याबाबत निश्चिती केली जाईल असं देखील म्हटलं जात आहे। पण आपण जर बघितलं प्रज्ञा तर अजूनही भाजपकडनं फडणवीसांचं नाव जरी निश्चित असल्याची माहिती मिळत असली तरी भाजपकडनं मुख्यमंत्री कोण हे सांगितलं गेलेलं नाहीये, त्यामुळे ती देखील प्रतीक्षा सगळ्यांना आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडनं श्रीकांत शिंदेंना मिळत आहे का याबद्दल देखील त्यांनी काल सूचक वक्तव्य केलेलं पाहायला मिळत होतं, त्यामुळे ते देखील अजून माहिती नाहीये। यामध्ये
अजितदादांचं मात्र पहिल्याच दिवशी त्यांनी बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर केलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे या दोघांचा तिढा जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत संध्याकाळच्या बैठकीत नेमकं काय बोलणार ते आता या बैठकांनंतर, पक्षांतर्गत बैठकांनंतर चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. प्रज्ञा, नक्कीच होतं. असं धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.